कबरीवरून जे एकदा हीच पुनरावृत्ती करायची असेल असं जर मंत्री म्हणत असतील या राज्याचे तर अपेक्षा कुणाकडून करायच्या? भडकवतो कोण, तेल कोण घालतोय, सुरुवात कुणापासून होते आहे याचा प्रश्नाचं उत्तर मिळणं या निमित्तानं आम्हाला अपेक्षित आहे अध्यक्ष महोदय. आता मला सांगा, संविधानाची शपथ घेऊन झालेल्या मंत्री महोदयांनी अशा प्रकारचे द्वेषपूर्ण वक्तव्य करणं, दोन समाजामध्ये वाद निर्माण करणं, त्याला तुम्ही साधा जाब विचारत नाही, त्याचा राजीनामा घेत नाही, मग ह्याला आपण काय म्हणायचं अध्यक्ष महोदय? कुणी आग लावली, कुणी तेल पाणी घातलं, कुणामुळे सगळं वातावरण दूषित झालं? हिंदू मुस्लिम असं म्हणून मस्जिद मंदिर करून राज्य उद्ध्वस्त करायचं काम जर सत्ताधाऱ्यातील एक मंत्रींची वक्तव्यावरून होत असेल तर महाराष्ट्र कोणी शांत ठेवायचं? महाराष्ट्राला कोणी चांगलं, महाराष्ट्राला ते आपण कशा पद्धतीने शांत करणार? हा खरा प्रश्न या ठिकाणी आम्ही विचारतोय अध्यक्ष महोदय. खरं तर छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भात 6वं पुस्तक येऊन किती वर्ष झाली आणि त्याच्या पुस्तकाचं चित्रपट येऊनही अनेक महिने झाले, पण लोकांची माती भडकवणे जात असेल, लोकांच्या मनात द्वेष निर्माण केला जात असेल तर समाजात पेरलेले विष तुम्ही ही सगळी जबाबदारी कशी झटकून पडू शकता? हा खरा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय. काय काय बोलतात महाराष्ट्रामध्ये, कुणावर आज अटक झाली, कुणावर कारवाई झाली? एक माणूस नागपूरचा, तुमचे महाराज पळून गेले, बाजी प्रभू नसते तर तुमचे महाराज वाचले नसते, संभाजी महाराज अशा प्रकारचं बोलणं आणि त्याला खुलेआम त्याला अटक होत नाही, हे कशाचं लक्षण आहे अध्यक्ष महोदय? हा कोणाचा नेतृत्व करताय, कुठल्या पक्षाचा आहे हे न पाहता महाराजांचा अवमान करणारा त्याला आपण कसं सोडू शकतो? तो एक पुरोहित नावाच्या माणसाने तर वेगळंच वक्तव्य केलं, तुलना केली दुसरे छत्रपती शिवरायांची तुलना कुणाशी होऊ शकत नाही, पण अशा प्रकारचे वक्तव्य जरी लोक पडून गेलेत, बोलायला लागलेत तर हे खरं म्हणजे महाराजांचा अवमान करणाऱ्यांना आपण कसं सोडणार? हा खरा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय. ज्या छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आपण जे आव आणून एक माणूस बोलत होता, ज्याचं नाव कोरटकर होतं, त्याचं काल जामीन नाकारला कोर्टाने, पण त्यांनी जी परिस्थिती खराब केली त्यावरही या सरकारनं कारवाई करण्याची अपेक्षा आहे अध्यक्ष महोदय. काय झालं अध्यक्ष महोदय? या सगळ्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचे 3 तेरा झाले अध्यक्ष महोदय. असं म्हणतात की महाराष्ट्र कायदा सुव्यवस्था राखणारा देशातील 1 नंबरचं राज्य होतं, परंतु आज मात्र या राज्याकडे संशयानं बघितलं जातं. या राज्याची पत कायदा सुव्यवस्थेमध्ये घसरल्याची परिस्थिती अध्यक्ष महोदय निर्माण झालेली आहे. अमरावतीमध्ये किती गुन्ह्यावर कुठलीच कारवाई होत नाही. अमरावतीचे एक डेप्युटी आरटीओ आहेत, फसवणूक प्रकरण त्यांचं गुलदस्त्यात आहे अध्यक्ष महोदय. त्या उपप्रदेश अधीक्षक अधिकारी राजकुमार बागडी यांच्यासह म्हणजे गाडगेनगर पोलीस स्टेशन ठाण्यामध्ये ऑगस्ट 2024 मध्ये गुन्हा दाखल झालाय. त्याला कोण पाठीशी घालतं? का कारवाई केली नाही? त्याच्यावर गुन्हेगारी स्वरूपाचा अटक व फसवणूक सारखे गंभीर गुन्हे दाखल झालेत, पण अद्याप त्याला काही कारवाई होत नाही. म्हणजेच अधिकाऱ्यांना चोरी करून सुद्धा त्याच्या पाठीवर हात देण्याचं काम जर सरकारमध्ये होत असेल अत्यंत दुर्दैव आहे असं मी मानतो अध्यक्ष महोदय. या निमित्तानं मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना गृहमंत्री म्हणून आमच्या काही मागण्या या निमित्तानं त्यांच्याकडे करण्याचा आम्ही विचार अध्यक्ष महोदय. आपल्याला विनंती आहे की आमच्या भागातील ब्रह्मपुरी आणि सिंदेवाई इथे नवीन पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची आवश्यकता आहे. त्यासाठी आपण निधी उपलब्ध करून द्यावा, कारण तिथे कुठलेही निवासस्थानं नसल्यामुळे पोलिसांना त्या ठिकाणी राहताना फार मोठ्या अडचणी सामोरं जावं लागतं अध्यक्ष महोदय. मेनकी पोलीस स्टेशनचा, माझ्या ब्रह्मपुरी मतदारसंघातील मेनकीचा नवीन पोलीस स्टेशनचा प्रस्ताव सरकारकडे आहे, त्याला सुद्धा मंजुरी देण्याचं काम या ठिकाणी होईल अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो अध्यक्ष महोदय. आणि जलसंपदा विभागामध्ये जे मी जलसंपदा विभागावरच्या चर्चा आहे त्या बोलण्यासाठी मी आपले काही विषय या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतो अध्यक्ष महोदय. गोशी खुर्द हा राष्ट्रीय प्रकल्प आहे. इथे माननीय मंत्री महोदय त्याचे नाही आहे. मी या गोशी खुर्द प्रकल्पाच्या संदर्भात सुधारित